तांदळाची खीर जेवढी खायला आवडते तेवढी बनवायला खूप म्हणजे खूप मुश्किल आहे. खूप वेळ लागत आहे बनायला आणि इतकं चालवत राहावं लागतं ते खीर बनवण्यासाठी. थोडं मिनटं पण हात नाही सोडू शकत. मला आलेली खीर बिलकुल पण आवडत नाही माझ्या घरात कोणाला पण. त्याच्यामुळे मला कंटिन्यू चालत ठेवावं लागेल. ह्याला अर्धा तासपर्यंत ह्याला चालवावं लागेल, तेव्हा जाऊन खीर बनेल. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. लक्ष्मी रुद्र कशा आहात यूट्यूब फॅमिली? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर फायनली 2 दिवसापासून मला खीर खायचं मन करत आहे. काल पण मला खूप खीर खायचं मन करत होतं. तर आता मी बनवायला घेतलेलं आहे. आज मी खीर बनवूनच राहणार आहे. त्याच्यामध्ये छान केसर आणि इलायची, बदाम सगळं काही टाकलेलं आहे. मला आहे ना कधी कधी कळत नाही मला काय होतं आहे, असं काय होतं आहे मला समजत नाही. कधी कधी मला आहे ना कधी कधी काय होतं आहे मला कळत नाही. मला खूप जास्त गोड खायची इच्छा होते. तर माहिती नाही माझ्या बॉडीमध्ये काय कमी आहे म्हणून मला असं होतं आहे का मला आवडतेच ॲक्च्युली गोड खायला, म्हणून पण मी बनवते. कधी शिरा खायचं मन करते, कधी खीर खायचं मन करते, कधी गुलाबजामुन खायचं मन करते. सो माहिती नाही मला काय काय मन करतं आहे त्याच्यामुळे. तर आता मी बनवते छानपैकी खीर. मस्त ठेवले आता बॉईलला होते. मी ॲक्च्युली खीर आहे ना कधी पण गाईच्या दुधात बनवते. गाईच्या दुधाचा फ्लेवर खूप छान येतं आहे खीरमध्ये. स्पेशली तसं चहाबरोबर मला गाईचं दूध चालत नाही. पिण्यासाठी गाईचं दूध आवडत नाही मला, पण खीरसाठी म्हणलं तर मला दूध चालतं आहे गाईचं. सो त्याच्यामुळं मी बनवते मस्त खीर. आता खीर बनवताना पण थोडे पेशन्स नाही राहत मला की कधी बनेल कधी बनेल कधी बनेल. कारण कोणती तरी गोष्टी खायची इच्छा झाली की मला इतक्या तीव्र इच्छा होते की मला लगेच हातात पाहिजे ती गोष्ट. सो आता तर शिजायला लागले अजून. हे आणखीन अर्धा व्हायला पाहिजे. आत्ता जस्ट बॉईलला घेतलेला आहे. तरी कधी संपेल माहिती नाही मला. मोबाईल ठेव, मोबाईल नको घेऊन जाऊ. मस्त छानपैकी आता मी तुम्हाला दाखवते. तर चला, हे तर खीर होत राहील. खीरच्या समोर थांबल्याने खीर होणार नाही लवकर. गॅस एकदम स्लोवर ठेवलेले आहे आणि ते बनत राहील ॲक्च्युली. तोपर्यंत बघू तारक मेहता काय म्हणताय. तारक मेहता शो चालू आहे आपलं टी व्हीवर. तर आज तर खीर बनवेन आणि खाऊनच राहणार आहे. तांदळाची खीर बनवते. ॲक्च्युली सेवईची खीर बनवली असती तर खूप लवकर बनली असती, पण आज तांदळाची खीर खायचीच इच्छा आहे म्हणून बनवती आहे. साखर आणखीन टाकले नाही, साखर एंडला टाकते कारण साखर टाकल्यानंतर खिरेचं शिजायचं चव वेगळं येतं आहे. तर छानपैकी दुधातच मी पूर्ण राईस टाकलेले आहे त्याच्यामध्ये. तर तांदूळ सगळी दुधातच टाकलेली आहे. छान असं बॉईल होतं. काय बनवती आहे? खीर बनवते भैया. तुला आवडतं ना खीर? कोणचं खीर? राईस तांदळाची खीर. परवा बनवलं नव्हतं आपण ह्याच्यामध्ये पप्पाच्या वाढदिवसाच्या दिवशी. शेवईचं आवडतं. सेवईचं आवडते तुला? सॉरी श्रेयश, बट मला तांदळाच्या खीर खायचीच इच्छा होती आहे म्हणून मी तेच बनवते. श्रेयश सेवईची बनवली असते मी, सॉरी. तर ह्याला पण सेवईची खीर खायची होती. ठीक आहे, एनिवे आता मला तांदळाची खीरच खायचं आहे त्याच्यामुळे मी तेच बनवते आणि खाते. तर तुम्ही सगळेजण काय करताय? टी व्ही माझी फुटलेली आहे. मला नवीन टी व्ही घ्यायची आहे. आता माहिती नाही कधी घेऊ आम्ही. मोबाईल फुटलेला आहे, नवीन मोबाईल घ्यायचा आहे. इतकं खर्च आहे ना आता, काय बोलून काय फायदा नाही. सो चला, मी टी व्हीचं दाखवते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय हालत झालेली आहे टी व्हीची माझी. आता फिलहाल खीरवर कॉन्सन्ट्रेट करते मी. ती बनली तर टेस्ट करून तुम्हाला सांगते मी. आता तर खूप पातळ आहे बघा. आणखी हे बघा, छान अशी घट्ट व्हायला पाहिजे. दूध आहे ना पूर्ण कमी व्हायला पाहिजे. तर मी फक्त तांदूळ आहे ना दुधामध्ये शिजवते जेणेकरून फ्लेवर खूप छान येतो. तर चला, हे शिजत राहील तोपर्यंत मी टी व्ही बघते. खीर रेडी आहे, मी तुम्हाला दाखवते. छान असा कलर आलेला आहे एकदम. बॅक कॅमेरा करून दाखवते. हे बघा किती छान असा कलर आलेला आहे. एकदम मस्त केसर टाकलेला आहे ह्याच्यामध्ये. आणि दूध 2 लिटर दूध, पूर्ण अर्धा लिटर दूध होत तर त्याला बॉईल केलेलं आहे खीराला. खूप छान असं बनलेलं आहे. तर मी आता टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं बनलेलं आहे ते.
सासूबाई पण खात आहेत मस्त गरमागरम. तर मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसं आहे. खूप गरम आहे, मला पेशन्स नाही आहेत कारण खूप टायमापासून खीर खायचं मन करतं. वा, एकदम छान आणि एकदम मस्त म्हणजे. स्वीट वगैरे बनवण्यात तर माझा काही मुकाबलाच कोणी करू शकत नाही कारण आय लव स्वयंपाक. तर चला मी फटाफटा खीर खाऊन घेते आणि ब्लॉगला इथेच एंड करते. भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.